नमस्ते, मी दीपाली. मी को-फाउंडर आहे इन्व्हेंटिव्ह सायंटिफिक माइंड्सची. वी आर बेस्ड आउट ऑफ मुंबई आणि आम्ही हे जे चॉकलेट रॅपर्स, बिस्किट्स आणि हे सगळे काइंड ऑफ फूड पॅकेजिंग जे असतं त्याच्यावरती काम करतो. ते आम्ही MRF NGO कडनं प्रोक्युअर करतो, त्याला श्रेड करतो म्हणजे बारीक करतो. बारीक केल्यानंतर आमची एक विशिष्ट पद्धत आहे ज्याच्यामध्ये आम्ही ते घेतलेलं जे आहे ते प्रोसेस करतो, जेणेकरून प्लास्टिक आणि ॲल्युमिनियम जे आहे वेगळं होतं. ॲल्युमिनियम वेगळं झाल्यानंतर प्लास्टिक जे मिळतं त्याला आम्ही ग्रॅन्युल्समध्ये बनवतो. ग्रॅन्युल्स हे 2 ग्रेडचे येतात. हे सॉफ्टर आहे जे आम्ही फुटवेअरसाठी वापरतो आणि एक ब्लॅक कलरचं जे हार्ड आहे ते आम्ही इलेक्ट्रॉनिक्स किंवा ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीचे पार्ट्स बनवण्यासाठी ॲज अ रॉ मटेरियल मॅन्युफॅक्चरर्सला देतो. सो बेसिकली याच्यामुळे काय होतं की जो कचरा जो आता लँडफिल आणि इन्सिनरेशनला जातो आहे तो तिथे न जाता त्याच्यामधनं आपण व्हॅल्यू क्रिएट करतो. पूर्ण सर्क्युलर इकॉनॉमीचं हे सिस्टम असल्यामुळे आपण फक्त कार्बन एमिशनच रोखत नाही, पण व्हॅल्यू आणतो आपण ह्या कचऱ्याला, जेणेकरून ते उचललं जातं. आज कुठलाही रॅक पेकर ते उचलायला तयार नाही, कारण की त्याला व्हॅल्यू नाही. जसे पेट बॉटल उचलायला सगळे तयार असतात, तसे कुठलाही वेस्ट पेपर ह्या टाईपच्या कचऱ्याला हात लावत नाही. त्या टाईपचा कचरा उचलला जावा. रिसायकलरचा आणि म्युन्सिपाल्टीचा हा प्रॉब्लेम जो आहे, ह्या कचऱ्याचं करायचं काय किंवा लँडफिलमध्ये टाकावं लागतं. ब्रँड्सचा सुद्धा प्रॉब्लेम आहे, कारण की त्यांना EPR मध्ये सांगितलं गेलं की 60% ऑफ दिस काइंड ऑफ वेस्ट नीड्स टू बी रिसायकल्ड. This is the problem. This is the solution that we are providing for not just municipalities but recyclers as well as brands, ज्याच्यातून आम्ही कचऱ्यापासून व्हॅल्यू बनवतो आहे. सुरुवात कशी झाली आणि आता सध्या स्थितीला काय करताय? सो सुरुवात आमची अशी झाली की आम्ही जेव्हा आमच्या ह्याच्या आधी सो आम्ही दोघंही को-फाउंडर PhD होल्डर आहोत. बायोडिग्रेडेबिलिटी आणि रिसायकलेबिलिटी ऑफ पॉलिमर्समध्येच आमचं काम झालेलं आहे. 20 वर्ष आम्ही 500च्या पेक्षा जास्त प्रॉडक्ट्स वरती काम केलेलं आहे आणि त्यातनं आम्हाला टेक्निकल नोहाव जे झालं त्याच्यामध्ये वन ऑफ द मॅन्युफॅक्चरर शोड अस दिस प्रॉब्लेम की आमच्याकडे 50 टन पर डेचा कचरा येतो, त्याचा तुम्ही काय करू शकता. पण त्यावेळेला आम्ही एम्प्लॉयमेंटमध्ये होतो. पण ते प्रॉब्लेम स्टेटमेंट डिफाईन झाल्यानंतर जेव्हा आम्ही आमचं स्टार्टअप बनवलं तेव्हा फर्स्ट आम्ही याच्यावरती लक्ष केंद्रित केलं, कारण की हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आजचा वेस्ट सेगमेंट मधला. कुठे करताय तुम्ही काय? हे आम्ही मुंबईमध्ये दहिसर इथे बेस्ड आहोत, जिथे दहिसरच्या परिसरातले लोकल NGOs आणि MRF यांच्याशी टायअप करून आम्ही हा कचरा तिकडनं उचलवतो. 1 टन पर मंथ ह्या पद्धतीने आम्ही हा कचरा ऑलमोस्ट 99% पर्यंत आम्ही तो व्हॅल्यू क्रिएट करतो, जेणेकरून ते मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जाऊ शकतं. बेनिफिट्स म्हणजे 5 प्रकारचे बेनिफिट्स आहेत. बेसिकली हा कचरा लँडफिलला नाही जात, इन्सिनरेट होत नाही, त्याच्यामुळे आणि त्याला व्हॅल्यू येते. त्यामुळे वेस्ट पिकर हा उचलतात, त्यामुळे त्याला व्हॅल्यू येते. दुसरं CO2 आणि त्याच्यातनं कंटॅमिनेशन पोल्युशन होतं ते कमी होतं. थर्ड आहे की आणि वेस्ट पिकर उचलल्यामुळे जॉब क्रिएशन होऊ शकतं. आणि सगळ्यात मुख्य म्हणजे सर्क्युलॅरिटी आणि जे पॉलिमर दिस पर्टिक्युलर मटेरियल हे जे आहे हे रिसायकल्ड किंवा अपसायकल्ड मटेरियल म्हणून आपण रिप्लेस करू शकतो व्हर्जिन प्लास्टिकला. त्यामुळे जी कॉस्ट डिपेंडन्सी आहे व्हर्जिन प्लास्टिकसाठीची ती याच्यामध्ये आपण कमी करू शकतो. सो बेसिकली कॉस्ट एफिशियन्सी अँड इंडिपेंडन्सी, सर्क्युलॅरिटी आणि सस्टेनेबिलिटी, दीज 3 with pollution and CO2 emission reduction, these are the 3 major core pillar are achieved with this particular model. कसं करणार, डेव्हलप करणार? राईट. सो बेसिकली आम्ही स्टार्ट करतो. सो आमचा बिझनेस मॉडेल B2B आहे, वेअर ॲज राईट नाव आम्ही फोकस्ड आहोत मॅन्युफॅक्चरर्सला आमचं रॉ मटेरियल सेल करण्यामध्ये. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड टू डिफरंट काइंड ऑफ ऑफटेक पार्टनर्स, मग ते इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर असो, फुटवेअर सोल मॅन्युफॅक्चरर असो किंवा ऑटोमोटिव्ह सेल कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरर असो. सो हे सगळे ऑफटेक पार्टनर्स बरोबर आपण टायअप करून वी वुड लाईक टू सेल B2B टू देम. गोइंग फॉरवर्ड ब्रँड्स बरोबर पण आपण टायअप करून त्यांच्यासाठी EPR आणि कंप्लायन्सचा जो त्यांचा कॉस्ट बर्डन आहे ते आपण शिफ्ट करू शकतो त्यांना हे व्हॅल्यू ब्रिंग करून. तुमच्यासोबत किती लोक काम करतात?
आम्ही आमची टीम आहे 5 लोकांची. त्याच्यामध्ये 2 मी आणि डॉक्टर हर्ष आम्ही हे बेसिक को फाउंडर आहोत आणि 3 आम्हाला असिस्टंट आहेत जे आम्हाला रोजच्या कामामध्ये काम करतात. वी ऑल्सो हॅव अ टीम ऑफ वेस्ट पिकर्स हू हेल्प अस कलेक्ट दिस तुम्हाला जर मटेरियल. याच्या संबंधित संपर्क करायचा असेल तर कसं करायचं? If you want to contact, please do contact us through contact@ismclimatech.com, or you have my number which is 9324726992. But ismclimatech.com ला जाऊन प्लीज विजिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या कामाबद्दल आणि आम्ही अशा पद्धतीच्या दुसऱ्या वेस्ट पण मिटिगेट करतो त्या कामाबद्दल पण माहिती मिळेल. थँक्यू.